जर आता बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर जे ढोल ताशा पथक आहेत त्यांनी सलामी या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण गर्दी बघू शकतो। या रस्त्याच्या दुतर्फे प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि काही वेळातच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा या मंदिरामधून या ठिकाणी त्यांची बाप्पांची जी मूर्ती आहे ती इथून निघणार आहे आणि जे उत्सव मंडप आहे त्या ठिकाणी जाऊन विराजमान होणार आहे। सर समोर आपण बघत असाल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची ही सुंदर अशी मूर्ती जी संपूर्ण सोन्याच्या आभूषणांनी सजलेली आहे, हीच मूर्ती आता काही वेळात या मंदिरामधून बाहेर निघणार आहे आणि त्यासाठी सगळे तयारी या ठिकाणी झालेली आहे। जर आपण बघितलं ढोलताशा पथक यांनी सलामी देखील दिलेली आहे आणि आता हळूहळू पुढे जर समोर आपण मंदिर बघतोय, जो उत्सव मंडप आहे तो या ठिकाणी पूर्ण सजून तयार आहे आणि काही वेळातच जवळपास 11च्या नंतर बाप्पा तिकडे जाऊन विराजमान होतील आणि त्यानंतर सगळ्या भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे। आणि आता जर आपण बघितलं तर हे सगळी गर्दी ढोल ताशाचे पथक या ठिकाणी आहेत। आपण काही लोकांची देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात, काय उत्साह आहे, कारण 2 वर्षानंतर अगदी बर अगदी अगदी 2 वर्षानंतर तुम्ही अशा पद्धतीने जल्लोषात उत्साहात सलामी दिली आहे, काय एकंदरीत भावना काय आहे तुमची? भावना म्हणजे खूप भारी वाटते। 2 वर्षानंतर आम्ही ढोल बांधतोय आणि गेल्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले लोकांना आणि वादन करायला भेटलं नाही आणि जो गणेश उत्सव आहे जो आपला पुण्याचा म्हणजे फेमस आहे, तसं त्या गोष्टीसाठी एक उत्साह होतो की ढोल वाजवायची आमची इच्छा असते हर वर्षी। तुमचे फेटे देखील खूप सुंदर आहेत, तिरंगा आहे, काय म्हणजे काय वैशिष्ट्य यंदाचा, काय उत्सुकता किती आहे? उत्सुकता तर भरपूरच आहे, कारण 2 वर्षांनी वाजवतोय आम्ही आणि वाजवायला खूप मजा येते। थोडंसं वाजून दाखवा, एकदा वाजून दाखवा। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी एक वादन होऊन द्या कुठलं तरी सुंदर सर। हा अगदी एक छोटस सुद्धा आहे आपल्या बरोबर। दादा काय नाव आहे तुझं? आरुष। आरुष नाव आहे, काय म्हणजे तू तयारीने आला आज, काय करतोय इथं? ताशा वाजवतोय, आम्हाला वाजून दाखव एकदा, छोटस दाखव कसं वाजवतो। वाजव 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 वाजव। आपण बघितलं तर लहान मुलं देखील कुठं मागे नाही आहेत, बाप्पांच्या या स्वागतासाठी ते सजून आलेले आहेत। छोटासा हा पथकातला आहे, ढोल ताशा पथकातला ताशा घेऊन या ठिकाणी आलेला आहे। खरं तर एक छोटीशी आरती सुरू आहे आतमध्ये मंदिरात आणि त्यामुळे ढोल ताशा या ठिकाणी त्यांनी थांबवलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी आता सलामी देखील दिलेली आहे आणि त्यानंतर एकत्र होऊन जल्लोषात ते वाजवणार आहेत। आपण त्यांच्याशी अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात। एक वेगळी उत्सुकता आहे खरं तर, 2 वर्षानंतर तुम्ही अशा पद्धतीने ढोल ताशा वाजवताय। खूप उत्सुक होतो वाजवण्यासाठी, म्हणजे दरवर्षी रेग्युलर वाजवत असतो पण 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळे काय ते मजा आली नाही घेतात। या वर्षी 2 वर्षाची एकदाच मजा घेतोय, खूप आनंद झाला। डबल मजा या ठिकाणी घेत आहेत। नंदा आपण प्रेक्षकांना म्हणजे जे भाविक या ठिकाणी आलेले आहेत खरं तर त्यांच्याकडे जाण्याची बोलण्याचा प्रयत्न करूयात। खूप गर्दी आहे, बहुत गणपती बाप्पा काय 2 वर्षानंतर अशी गर्दी जमली आहे? 2 वर्षानंतर काय उत्सुकता काय? सगळे जण इथं खूप गर्दी करतायत दर्शनासाठी, बाप्पांच्या स्वागतासाठी। खूप उत्सुकता आहे, सकाळपासून आम्ही आलोय, आरती अटेंड केली आहे आणि आता एकदम खुश होतोय। खुश आहे, खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप आनंद होतोय बाबा। एकदा जोरात नंदा आपण बघितलं हे सगळ्या लोकांमध्ये कशा पद्धतीने उत्सुकता आहे बाप्पांच्या स्वागतासाठी। अर्थात काही वेळात मानाचे पहिले जे कसबा गणपती आहे ते मंडपात जाऊन विराजमान होणार आहेत। त्या ठिकाणी देखील त्यांच्या या स्वागत मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा देखील या ठिकाणी या मंदिरातून बाहेर येईल आणि त्यांची जी स्वागत मिरवणूक आहे या ठिकाणी ती देखील सुरुवात होईल आणि या ठिकाणी ढोल ताशा तर आपण बघतोच आहे, काही वेळात याचं वादन देखील सुरू होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।